न्यूज अनकट प्रस्तुत 3 दिवसांचा भव्य शिवोत्सव खास तुमच्यासाठी। शिवरायांच्या विचारांचा उत्सव भव्य शिवोत्सव 2025 17, 18 आणि 19 फेब्रुवारी आपल्या YouTube चॅनलवर। या शिवोत्सवात खास शिवव्याख्यात्यांकडून वेगवेगळ्या दृष्टीने नव्या विचारांनी शिवचरित्र अनुभवूया, महाराजांच्या विविध पैलूंना नव्यानं जाणून घेऊया। 17 फेब्रुवारी स्वराज्यवारी माननीय ओंकार डोंगबे यांच्यासोबत बाळ शिवाजी ते योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा प्रवास। 18 फेब्रुवारी शिवकालीन अर्थव्यवस्था माननीय जगजीवन काळे यांच्यासोबत शिवरायांची आर्थिक नीती ते स्वराज्याची समृद्धी। आणि 19 फेब्रुवारी महा एपिसोड शिवजयंती विशेष महाराजांचा वारसा माननीय प्रदीप कदम यांच्यासोबत स्वराज्य ते सुराज्य शिवचरित्रातून काय शिकावे। शिवजयंतीच्या पावन प्रसंगी न्यूज अनकट सह सामील व्हा शिवचरित्राच्या एका अविस्मरणीय प्रवासात। नमस्कार, मी तनया। न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया टॉप 10 घडामोडी। महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणं खर्चात बसत नसल्याची उत्तर दिली आहे, असं म्हणत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। आता फडणवीस ज्या पद्धतीनं दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत ते पाहता नुसत्या तुताऱ्या फुंकून होत नसतं, असं टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून अनेक वर्षापूर्वीच्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अनेक वॉरंट निघूनही ते न्यायालयात हजर नव्हते, त्यामुळे नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावरून त्यांना ताब्यात घेतलंय। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज मस्साजोगमध्ये जाणार आहेत। वादाने गाजलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आलाय। अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्याला बोलोरे गाडी हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण महेंद्र गायकवाड हा या स्पर्धेचा उपविजेता होता, मात्र त्याला बक्षीस अद्यापही मिळालं नसल्याचं समोर आलंय। या स्पर्धेमध्ये झालेल्या राजकारणामुळे आपल्याला बक्षीस मिळालं नसल्याचं महेंद्र गायकवाड यांनी सांगितलंय। विधानसभा निवडणुकीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। लवकरच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभात वाढ करावी अशी मागणी विरोधक करत होते। असं असतानाच आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर या मागणीनं जोर धरला असून यावेळेच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना वाढीव लाभ मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी कृष्ण आंधळेच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी करो या मरोचा इशारा दिलाय। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। लहान मुलं, वयोवृद्ध आणि सर्व गटांतील लोकांसह महिलाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं जाईल। या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात क्रांती चौक येथे काल पाळणा गीत गायन स्पर्धा संपन्न झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यात अनेक ठिकाणी जीपीएसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। तसेच याचा वाढता प्रादुर्भाव व धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाऊ शकतात। लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी केली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराण विरुद्ध कारवाई करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। रविवारी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली आहे। जगातील पहिले उघडपणे समलिंगी इमाम मुहसिन हेनड्रिक्स यांची शनिवारी दक्षिण आफ्रिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते दुसऱ्या व्यक्तीसोबत कारमधून प्रवास करत होते। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय।
वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.